काय? द प्रेशर बिलो ॲटमॉस्फिअर, द प्रेशर बिलो ॲटमॉस्फिअर, the pressure below atmosphere is called as vacuum pressure. Pressure below atmosphere is called as pressure below atmosphere किंवा below atmospheric pressure असं म्हणूया. The pressure below atmospheric pressure is called as vacuum pressure. ओके, म्हणजे व्हॅक्यूम प्रेशर म्हणजे व्हॅक्यूम मधलं प्रेशर असं त्याचा मीनिंग घ्यायचं नाही, लक्षात घ्या. ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कितीनं प्रेशर कमी आहे त्याला काय म्हणायचं? व्हॅक्यूम प्रेशर असं म्हणायचं. लक्षात येते? म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे डायग्राम काढूनच मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअरली लक्षात येईल. म्हणजे या डायग्राम मध्ये सगळे प्रेशर तुम्हाला जे आहे ते दाखवता येतील. सपोज atmospheric pressure इथं आहे. ओके, so this is the atmospheric pressure, that is PATM. okay, that is the atmospheric, म्हणजे atmospheric pressure on the y axis आहे. ठीक आहे, atmospheric pressure या लेवलला असेल म्हणजे ही काहीतरी व्हॅल्यू असेल. तर atmospheric प्रेशरच्या वरचं जे प्रेशर असणार आहे, atmospheric प्रेशरच्या वरचं जे प्रेशर असेल त्याला काय म्हणणार आपण? गेज प्रेशर असं म्हणणार आहे. ओके, म्हणजे हे एवढं जे प्रेशर आहे ना त्याला काय म्हणणार आपण? गेज प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या वरचं प्रेशर. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर हे टोटल प्रेशर जे असणार आहे ते तुमचं काय असणार आहे? 0 पासून टोटल प्रेशर, म्हणजे इथून इथपर्यंत काय आहे? तुमचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस त्याच्या वरचं जे प्रेशर असणार गेज प्रेशर, या दोघांचे ऍडिशन केल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे? ॲब्सोल्यूट प्रेशर मिळणार आहे. ठीक आहे, तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या खालचं जे प्रेशर असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या खालचं प्रेशर मग कितीही असेल ते. ओके, तर हे खालचं जे प्रेशर असणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? व्हॅक्यूम प्रेशर असं म्हणणार. सो दिस इज व्हॅक्यूम प्रेशर. ओके, तर व्हॅक्यूम प्रेशर जे आहे ते मोस्टली आपण काय करतो? टॉर या युनिट मध्ये मेजर करतो, टॉर मध्ये. ओके, म्हणजे लक्षात घ्या, आता ऍब्सोल्यूट प्रेशरचा एक फॉर्म्युला आपण काय बघितला आहे? तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. बघा, ऍब्सोल्यूट प्रेशरचा एक फॉर्म्युला आपण काय बघितलाय की ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर, म्हणजे एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला गेज प्रेशर जर दिलेला असेल तर टोटल प्रेशर काढण्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऍड करावं लागेल. आणि त्याचबरोबर दुसरा फॉर्म्युला येणार आहे असा पण, तर ॲब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस काय असणार आहे? व्हॅक्यूम प्रेशर. असा पण फॉर्म्युला येतो. तर लक्षात घ्या, दिस इज द, याला पण पी ॲब्सोल्यूट असं म्हणणार आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर. तर ॲब्सोल्यूट प्रेशर कसं काढणार तुम्ही? ॲटमॉस्फेरिक प्रेशर मधून काय करावं लागेल तुम्हाला? व्हॅक्यूम प्रेशर मायनस करावं लागणार. लक्षात येतंय? जस्ट अ मिनिट. म्हणजे या टाइप्स ऑफ प्रेशरच्या सगळ्या कन्सेप्ट लक्षात आल्या का? बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय? एअरनं किंवा ॲटमॉस्फिअरनं एक्झर्ट केलेलं थोडक्यात प्रेशर. ओके, किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशरची डेफिनेशन काय होती? इट इज द फोर्स ऍक्टिंग पर यूनिट एरिया बाय एअर कॉलम फ्रॉम सी लेवल अप टू द
एंड ऑफ द ऍटमॉस्फिअर, म्हणजे सी लेवल पासून एंड ऑफ द ऍटमॉस्फिअर पर्यंतचा एक आपण एअरचा जर कॉलम आपण घेतला, एअरचा कॉलम, तर त्या एअर कॉलमनं क्रिएट केलेलं जे प्रेशर आहे, दॅट इज फोर्स पर युनिट एरिया जे आहे, त्याला काय म्हणायचं, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असं म्हणायचं. त्याच्यानंतर गेज प्रेशर म्हणजे काय, प्रेशर अबोव्ह ऍटमॉस्फिअर, म्हणजे आपण जी डे टू डे लाईफ मध्ये प्रेशर मेजरमेंट करतो, ती प्रेशर मेजरमेंट कशी असते, ऍटमॉस्फिअरिक प्रेशरच्या वरची मेजरमेंट आपण करतो. टोटल प्रेशर आपण कधी मेजर करत नाही. वी मेजर द प्रेशर अबोव्ह द ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि तिसरी टर्म येणार आहे, दॅट इज ऍब्सोल्यूट प्रेशर. ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय, इट इज द टोटल प्रेशर. टोटल प्रेशर किती आहे एखाद्या पॉइंटला, तर टोटल प्रेशर म्हणजे काय असणार आहे, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर येणार आहे, किंवा टोटल प्रेशर म्हणजे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर मायनस काय असणार आहे, व्हॅक्यूम प्रेशर असणार आहे. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ऍब्सोल्यूट प्रेशर. व्हॅक्यूम प्रेशर म्हणजे काय असतं, प्रेशर बिलो ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, म्हणजे ऍटमॉस्फिअरच्या खाली कितीनं कमी आहे प्रेशर, दॅट इज कॉल्ड एज व्हॅक्यूम प्रेशर. ओके, सो इन दिस वे देर आर डिफरंट टाइप्स ऑफ प्रेशर्स. आता आपल्याला स्टडी करायचा आहे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम म्हणजे एखादा लिक्विड कॉलम जर आपण घेतला तर तो काय करणार आहे, प्रेशर क्रिएट करणार आहे. म्हणजे अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल की ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असतं 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी किंवा 760 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. म्हणजे आता सर्टन मिलीमीटर ऑफ मर्क्युरी म्हणजे किती प्रेशर असतं, त्याचा पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा आहे. तर प्रेशर ड्यू टू द लिक्विड कॉलम. ओके, आता प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम कसं येणार बघा. सपोज अशा प्रकारे एक लिक्विड कॉलम आहे, एक लिक्विडचा कॉलम आहे या पद्धतीनं, आणि या लिक्विडचा कॉलमचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, ए आहे, आणि लिक्विड कॉलमची हाईट किती आहे, एच आहे. तर या लिक्विड कॉलमनं या बेसला किती प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल, प्रेशर एक्झर्टेड ऍट द बेस ऑफ द लिक्विड कॉलम. ओके, तर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचं डेरिव्हेशन कसं येणार बघा. कन्सिडर ए लिक्विड कॉलम, consider a liquid column of area of cross section A. Consider liquid column of area of cross section capital A and height H. Okay, त्याचबरोबर लेट रो इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड असेल, डेन्सिटी ऑफ लिक्विड. ओके, आता प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम आपल्याला काढायचं आहे. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम म्हणजे काय होणार आहे, या बेसला ऍक्ट होणारं प्रेशर काढायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, या बेसवर किती फोर्स ऍक्ट होतोय तो फोर्स काढावा लागेल. ओके, सो फोर्स ऍक्टिंग ऑन द बेस, फोर्स ऍक्टिंग ऑन बेस. फोर्स ऍक्टिंग ऑन बेस म्हणजे काय असणार आहे, इक्वल टू वेट येणार, वेट ऑफ द कॉलम. जो उभा कॉलम आहे त्याचं वेट घ्यावं लागेल ना, फोर्स ऍक्टिंग ऑन द बेस. सो एफ इज इक्वल टू वेट म्हणजे काय असणार आहे, एमजी येणार. सो फोर्स इज इक्वल टू, आता एमजी मध्ये काय आहे, एम म्हणजे मास आहे. मास कसं कॅल्क्युलेट करणार, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. ओके, त्याचबरोबर याचं रिझन काय येणार आहे, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी येणार आहे. ठीक आहे, आता व्हॉल्यूम म्हणजे किती येणार आहे, हा सिलेंड्रिकल कॉलम आहे ना, सिलेंड्रिकल शेपचा आहे, तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज पाय आर स्क्वेअर इंटू, किंवा पाय आर स्क्वेअर इंटू एच लिहिण्यापेक्षा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट घेऊया. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट, रो इंटू जी ऍज इट इज. ओके, तर इथं व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू हाईट येणार आहे. ओके, सो दिस इज द फोर्स ऍक्टिंग ऑन दी बेस, एवढा फोर्स ऍक्ट होणार आहे. अँड देअर फोर प्रेशरचा फॉर्म्युला काय येणार बघा, प्रेशर P इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया. आता किती फोर्स इथं ऍक्ट होतोय, ए एच रो जी एवढा फोर्स ऍक्ट होतोय, डिवायडेड बाय एरिया ए. ए गेट कॅन्सल, अँड देअर फोर प्रेशरचा फॉर्म्युला येणार आहे
रो जी एच, एच रो जी किंवा रो जी एच. म्हणजे एच हाईटचा जर लिक्विड कॉलम असेल, एच हाईटचा लिक्विड कॉलमनं बेसला किती प्रेशर एक्झर्ट केलं जातं, रो जी एच एवढं प्रेशर एक्झर्ट केलं जातं. लक्षात येत आहे? म्हणजे एच हाईटचा एक लिक्विड कॉलम असेल तर बेसला एक्झर्ट केलेलं प्रेशर असणार आहे रो जी एच. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम कशावर डिपेंड असतं, त्या लिक्विडची डेन्सिटी किती आहे आणि त्या लिक्विड कॉलमची हाईट किती आहे याच्यावर डिपेंड असतं, त्याच्या एरियावर डिपेंडंट नसतं. ओके, म्हणजे आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, एअर कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर म्हणतोय ना आपण. एअर कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर म्हणजे एअरची डेन्सिटी इंटू जी इंटू काय करावं लागेल, हाईट ऑफ एअर कॉलम घ्यावं लागेल. एकूण हाईट किती आहे आणि त्याच्यावरून काय करू शकतो आपण, ऍटमॉस्फेरिक प्रेशर ड्यू टू एअर कॉलम कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, इथे एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कॅल्क्युलेट प्रेशर ड्यू टू mercury column of 1 millimeter. आता 1 millimeter ऑफ मर्क्युरी कॉलमनं क्रिएट केलेलं म्हणजे त्यालाच काय म्हणायचं, प्रेशर ऑफ 1 mm ऑफ एच असं म्हणायचं. 1 millimeter ऑफ मर्क्युरी असं म्हणायचं. हे प्रेशर किती येणार आहे, तर इथं डेन्सिटी ऑफ तुम्हाला मर्क्युरी दिलेली असणार आहे. डेन्सिटी ऑफ मर्क्युरी किती असते, 13,600 kg/m³. दिस इज द डेन्सिटी ऑफ द मर्क्युरी. ठीक आहे, आता प्रेशर ऑफ 1 millimeter ऑफ मर्क्युरी, प्रेशर ऑफ 1 millimeter ऑफ मर्क्युरी काय येणार बघा, तर फॉर्म्युला येणार रो इंटू जी इंटू एच, बरोबर आहे ना. डेन्सिटी किती 13,600, जी ची व्हॅल्यू 9.8 आणि हाईट किती दिली 1 millimeter. 1 millimeter म्हणजे 1 × 10⁻³ मीटर. ओके, तर हे जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येते बघा, 136 × 9.8 म्हणजे 13.6 × 9.8 येणार. दॅट इज 13.6 × 9.8, तर हे येणार आहे 133.28 काय येणार आहे, Nm/m² युनिट येणार आहे. म्हणजे 1 millimeter ऑफ मर्क्युरी म्हणजे किती असतं, 133.28 Nm/m² असतं. ओके, काही वेळेला काही क्वेश्चन मध्ये म्हटलेलं असतं बघा, काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी, तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती असेल Nm/m² मध्ये. बघा पुन्हा एक क्वेश्चन, इफ atmospheric pressure at a point is 76 centimeter of Hg, 76 centimeter of mercury. Okay, then calculate atmospheric pressure in Nm/m². आता बघा 76 सेंटीमीटर ऑफ Hg, आता इथं डेन्सिटी ऑफ मर्क्युरी तुम्हाला दिलेली असणार आहे. डेन्सिटी ऑफ Hg किती असतं, 13,600 kg/m³. ओके, तर 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरीचं प्रेशर म्हणजे थोडक्यात काय होतं बघा, जो एअर कॉलम आहे 400 किलोमीटर हाईटचा एअर कॉलम जो आहे, 400 किलोमीटरचा एअर कॉलम असतो ना, कारण ऍटमॉस्फिअर कुठं आहे, सी लेवल पासून 400 किलोमीटर पर्यंत आहे. तर 400 किलोमीटरच्या एअर कॉलमने एक्झर्ट केलेलं प्रेशर आणि 76 सेंटीमीटरच्या मर्क्युरी कॉलमने एक्झर्ट केलेलं प्रेशर, हे दोन्ही प्रेशर काय असतात, सेमच असतात, नेहमी लक्षात ठेवा. ओके, 400 किलोमीटरचा एअर कॉलम आणि 76 सेंटीमीटरचा मर्क्युरी कॉलम, दोन्हीचे प्रेशर काय असतात, सेम असतात. आता हे 76 एक्झॅक्टली कसं मेजर केलं जातं हे आपण पुढं बॅरोमीटरच्या पार्ट मध्ये आपण ते स्टडी करणार आहे, 76 काय येतं वगैरे वगैरे. ठीक आहे, तर आता इथं क्वेश्चन मध्ये काय दिलंय, इफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍट अ पॉइंट इज 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी, देन कॅल्क्युलेट ऍटमॉस्फेरिक प्रेशर इन Nm/m². ओके, तर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं काढणार बघा, पी ऍटमॉस्फिअर म्हणजे काय म्हणलंय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे,
तर 76 सेंटीमीटर ऑफ HG मर्क्युरी असं म्हटलंय ना. सो P ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू काय होणार आहे, रो इंटू G इंटू H येणार आहे. रो घ्यायचा आहे पुन्हा एकदा 13,600, G ची व्हॅल्यू 9.8 आणि हाईट किती दिले 76 सेंटीमीटर. दॅट इज 76 इंटू 10⁻⁻2 मीटर येणार आहे. तर इन दिस वे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती येतं 13,600 इंटू 9.8 इंटू 76 इंटू 10⁻⁻2. तर याची व्हॅल्यू येते 101292.8 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो 1.013 इंटू 10⁻⁻ किती येणार बघा 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा त्यालाच काय म्हणायचं पास्कल. म्हणजे अशा प्रकारे ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती येतं 1.013 इंटू 10⁻5 पास्कल येतं. ओके, लक्षात येत आहे. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे या पद्धतीने लिक्विड कॉलमच्या स्वरूपात, म्हणजे प्रेशर जे आहे ते लिक्विड कॉलमच्या स्वरूपात देखील एक्सप्रेस केलं जातं अनेक वेळा. ओके, याचा आणखी एक क्वेश्चन बघूया. एक्सप्रेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर, एक्सप्रेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर in column of water. म्हणजे किती मीटर ऑफ, जसं आपण इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं 76 सेंटीमीटर ऑफ HG असतं, तर किती मीटर ऑफ वॉटर म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर असणार आहे. म्हणजे क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, हाऊ मच मीटर ऑफ वॉटर म्हणजे काय असणार आहे 1 ॲटमॉस्फिअर असणार आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये तुम्हाला ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला दिलेला असणार आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती 1.013 इंटू 10⁻5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दॅट इज पास्कल. ठीक आहे. आता पुन्हा एकदा बघा, प्रेशर म्हणजे काय असतं ρgh. आता एखाद्या लिक्विड कॉलमची हाईट जर काढायची असेल तर हाईटचा फॉर्म्युला काय येणार आहे P/ρg येणार, बरोबर. हाईट ऑफ एखादा लिक्विड कॉलम काढायचा असेल तर P/ρg. किती प्रेशरसाठी आपल्याला ही हाईट काढायची आहे तर 1 ॲटमॉस्फिअरला. 1 ॲटमॉस्फिअरला म्हणजे 1.013 इंटू 10⁻5 डिवायडेड बाय कोणाची हाईट काढायची आहे वॉटरची हाईट. वॉटरची हाईट काढायची असेल तर काय करावं लागेल, इथं वॉटरची डेन्सिटी घ्यावी लागणार. तर वॉटरची डेन्सिटी किती असते 1000 आणि जी ची व्हॅल्यू किती 9.8. तर हाईट ऑफ वॉटर कॉलम दॅट इज इक्विव्हॅलंट टू 1 ॲटमॉस्फिअर किती येणार बघा येते 10.33 मीटर. 10.33 मीटर म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे किती असतं 10.33 मीटरचा वॉटर कॉलम. म्हणजे 10.33 मीटरचा वॉटर कॉलम जर तुम्ही घेतला आणि त्या वॉटर कॉलमच्या बेसला जेवढं प्रेशर असणार आहे ते काय असतं 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असतं. म्हणजे लक्षात आलं का बघा, पुन्हा एकदा सांगतोय 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय असतं एअर कॉलम जो आहे सी लेवल पासून एंड ऑफ द ॲटमॉस्फिअर पर्यंतचा जर एअर कॉलम घेतला तर एअर कॉलमने एक्झर्ट केलेलं प्रेशर. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय असतं प्रेशर एक्झर्टेड बाय एअर कॉलम असणार आहे. किंवा काय असणार आहे 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी असतं किंवा हे किती असतं 10.33 मीटर ऑफ वॉटर असतं. म्हणजे 10.33 मीटर हाईटचा वॉटर कॉलम जर घेतला तर त्यांनी क्रिएट केलेलं प्रेशर एक्झॅक्टली 1 ॲटमॉस्फिअर असतं किंवा त्याची व्हॅल्यू किती असते 1.013 इंटू 10⁻5 पास्कल असते.
लक्षात आलं? तर या पद्धतीने किंवा त्यालाच काय म्हणतो आपण 1.013 इंटू 10⁵ पास्कल म्हणजे काय असतं? इट इज बार. 1.013 बार. तर या पद्धतीने 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरची जी कन्सेप्ट आहे ते तुम्हाला लक्षात आलेली असेल. हा, आता लक्षात घ्या, सी मध्ये आपण सी मध्ये समुद्रामध्ये आपण सरफेस पासून जसं खाली 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 जाऊ तसं काय होतं, प्रेशर वाढत वाढत जातं. आणि हे प्रेशर का वाढत जातं? कारण लिक्विड कॉलमची हाईट जी आहे ती काय होते, खाली जाईल तसं वाढत जाते. ओके, म्हणजे सीच्या सरफेस पासून जसं आपण खाली जाऊ तसं काय होतं, प्रेशर वाढत वाढत जातं. आता काय करूया, थोडंसं आपण प्रेशर कॅल्क्युलेशन करून बघूया. सरफेस पासून खाली गेल्यानंतर प्रेशर किती क्रिएट होणार आहे? बघा, आणखी एक क्वेश्चन. कॅल्क्युलेट gauge pressure and total pressure at depth of 100 meter from surface of sea. ओके, सीच्या सरफेस पासून 100 मीटर आपण डेप्थला गेलो तर तिथं तो जो पॉइंट असणार आहे त्या पॉइंटला गेज प्रेशर किती असणार आहे आणि टोटल प्रेशर किंवा ऍब्सोल्यूट प्रेशर किती असणार आहे. तर पुन्हा एकदा बघा, 100 मीटर वॉटर कॉलमने जे क्रिएट केलेलं प्रेशर म्हणजे तेच काय असणार आहे, गेज प्रेशर. सो इथं गेज प्रेशर किती येणार बघा, गेज प्रेशर म्हणजेच काय फॉर्म्युला येणार आहे, रो इंटू जी इंटू एच. रो किती येणार आहे, 1000, कारण दिस प्रॉब्लेम इज रिलेटेड टू द वॉटर. जी ची व्हॅल्यू काय येणार आहे, 9.8 आणि हाईट किती, 100 मीटर. हाईट म्हणजे डेप्थ घेणार आपण इथं. तर हे येणार आहे 9.8 इंटू 10⁵ पास्कल. हे झालं, हे कुणी क्रिएट केलेलं प्रेशर या पॉइंटला, फक्त त्या वॉटर कॉलमनं 100 मीटरचा जो वॉटर कॉलम आहे त्यानं क्रिएट केलेलं प्रेशर आहे. लक्षात घ्या, 9.8 इंटू 10⁵ पास्कल. सो दिस इज द गेज प्रेशर झालं. आता वरून ऍटमॉस्फेरिक प्रेशर देखील ऍक्ट होत असणार आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर ना, म्हणजे एकूण प्रेशर या पी पॉइंटला असणारं एकूण प्रेशर म्हणजे काय, 100 मीटरच्या वॉटर कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर प्लस त्याच्यावर ऍक्ट होणारा ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे सी लेवलला किती प्रेशर असणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि सी लेवल पासून खाली जाईल तसं काय होणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस वॉटर कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर तुम्हाला मिळणार आहे. तर 100 मीटरच्या वॉटर कॉलमनं क्रिएट केलेलं प्रेशर आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. हे प्रेशर काय आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर सोडून, म्हणजे त्याच्यावरचं प्रेशर आहे ना, त्याला काय म्हणतो आपण, गेज प्रेशर. अँड देअरफॉर टोटल प्रेशर काय येणार बघा, टोटल प्रेशर इज इक्वल टू, दॅट इज गेज प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता गेज प्रेशर किती काढले आपण, 9.8 इंटू 10⁵ पास्कल काढले आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं 1.013 इंटू 10⁵ पास्कल. म्हणजे एकूण 10⁵ जर कॉमन काढलं तर काय होणार आहे, दॅट इज 10.813 इंटू 10⁵ पास्कल. एवढं एकूण प्रेशर जे आहे ते 100 मीटर डेप्थला गेल्यानंतर आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. म्हणजे वॉटर सरफेस पासून आपण जसं खाली जाऊ तसं काय होतं, प्रेशर वाढत 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 जातं. म्हणजे 100 मीटर डेप्थला जरी गेलो तर प्रेशर किती होतंय बघा, 10.8 इंटू 10.813 इंटू 10⁵ पास्कल होते. म्हणजे जवळपास 1 ॲटमॉस्फिअरच्या 10 टाइम्स. आता सध्या एअरमध्ये असताना तुम्ही किती प्रेशर एक्सपिरियन्स करताय, तर 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर एक्सपिरियन्स करताय. 100 मीटर डेप्थला तुम्ही जर गेला तर तुम्हाला त्याच्या 10 टाइम्स जवळपास अप्रॉक्सिमेटली काय होणार आहे, 10 टाइम्स प्रेशर जे आहे ते तुमच्या बॉडीवर पडणार आहे. ओके, सो विच इज अ ट्रिमेंडस प्रेशर. म्हणजे कंटिन्युअसली
सीच्या सरफेस पासून आपण कंटिन्युअसली खाली 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 जाऊ तसं प्रेशर वाढत वाढत जातं आणि हे प्रेशर एवढं वाढतं की आपली बॉडी ते प्रेशर सहन करू शकत नाही. आपले बोन्स जे आहेत ते काय होऊ शकतात, क्रश होऊ शकतात. म्हणजे पूर्ण सीच्या बॉटमला विदाउट एनी प्रोटेक्शन आपण जाऊच शकत नाही. लक्षात येत आहे? पूर्ण सीच्या बॉटमला अजून कोणी पोहोचू शकलेलं नाही, कारण तिथं एवढं ट्रिमेंडस प्रेशर असतं की त्या प्रेशरला तुमच्या सबमरीन देखील काय होऊ शकत नाहीत, टिकू शकत नाहीत. म्हणजे त्या क्रश होतात. म्हणजे खूप हेवी मेटल यूज करून आपल्याला हेवी मेटलचं कवच वापरून काय करावं लागेल, आपल्याला पूर्ण बॉटमला जावं लागेल. ओके, तरच ते पॉसिबल आहे. कारण सीची डेप्थ जी आहे ती काही किलोमीटर मध्ये पण आहे. हे फक्त 100 मीटरचं प्रेशर आपण बघितलं. 100 मीटर सी लेवल पासून 100 मीटर खाली गेलो तर काय होतंय, 10 टाइम्स डायरेक्टली प्रेशर ऍक्ट होते. ओके, आणि या प्रेशरला आपले बोन जे आहेत, बॉडीचे बोन्स किंवा स्किन जे आहे ते पूर्णपणे क्रश होऊ शकते. म्हणजे इट इज फॅटल किंवा याच्यामुळे काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. त्याच्यामुळं एका सर्टन डेप्थच्या खाली आपण जाऊ शकत नाही. ओके, विदाउट एनी प्रोटेक्शन. तर या पद्धतीनं आपण सी लेवल पासून खाली जाईल तसं प्रेशर वाढत वाढत जातं. ओके, तर नेहमी लक्षात ठेवा, सी लेवलला किंवा वॉटरच्या सरफेसला किती प्रेशर ऍक्ट होतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आणि खाली जाईल तसं खाली गेल्यानंतर प्रेशर, त्या पॉइंटचं प्रेशर काय असणार आहे, पी ऍटमॉस्फेरिक प्लस काय असणार आहे, रो जी एच. एवढं एकूण प्रेशर त्या ठिकाणी ऍक्ट होणार. लक्षात येते का बघा. तर एच इज द काय असणार आहे, हाईट किंवा त्याला आपण डेप्थ पण म्हणू शकतो. ओके, तर या पद्धतीनं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमची कन्सेप्ट आहे. आता लिक्विड मध्येच 2 पॉइंट असतील आणि वेगवेगळ्या हाईटला असेल तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, प्रेशर डिफरन्स असणार आहे. सपोज दिस इज लिक्विड. ओके, एक पॉइंट जो आहे, सपोज पॉइंट ए आहे आणि ए हा जो पॉइंट आहे तो सपोज काय आहे, सरफेस पासून H1 एवढ्या डेप्थला आहे. आणि दुसरा पॉइंट जो आहे तो बी आहे आणि तो कुठं आहे, सरफेस पासून H2 एवढ्या डेप्थला आहे. तर या 2 पॉइंट मध्ये देखील काय असणार आहे, प्रेशर डिफरन्स असणार आहे. तर या 2 पॉइंट मधला प्रेशर डिफरन्स कसं काढणार, आपण ए पॉइंटचं प्रेशर काढूया. ए पॉइंटचं प्रेशर काय असणार आहे, ए पॉइंटला एकूण प्रेशर किती असणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस रो जी H1 असणार आहे. लक्षात येत आहे, ए पॉइंटला प्रेशर किती असणार आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस रो जी H1. बी पॉइंटचं प्रेशर किती असणार आहे, तर वन्स अगेन ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस रो जी, त्याची बी पॉइंटची डेप्थ किती आहे, H2 आहे. मग कुठल्या पॉइंटला प्रेशर जास्त असणार आहे, बी पॉइंटला जास्त असणार आहे. तर प्रेशर ऍट पॉइंट बी मायनस प्रेशर ऍट पॉइंट ए काय येणार आहे, दॅट इज पी ऍटमॉस्फिअर कॅन्सल होणार आहे आणि रो जी इन ब्रॅकेट काय येणार आहे, H2 मायनस H1 येणार आहे. ओके, म्हणजे वेगवेगळ्या डेप्थला जर 2 पॉइंट असतील तर त्यांच्यामध्ये काय असणार आहे, प्रेशर डिफरन्स असणार आहे. परंतु एकाच लेवलला अनेक पॉइंट असतील तर त्या ठिकाणी प्रेशर मात्र काय असणार आहे, सेमच असणार आहे. कारण सगळ्या पॉइंटची डेप्थ काय येणार आहे, तेवढीच येणार आहे. ओके, लक्षात येत आहे. तर याच्यावरून इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू प्रेशर काय आहेत बघा. इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू प्रेशर. इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू प्रेशर. तर हे इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू प्रेशर काय काय आहेत बघा. पहिला पॉइंट आहे दॅट इज ऍट अ पॉइंट इन द लिक्विड pressure applied on it is same in all direction. Okay, at a point in liquid pressure is same in all direction. Pressure is same in all डायरेक्शन्स. म्हणजे डायरेक्शन टू डायरेक्शन प्रेशर चेंज होत नाही. म्हणजे हा एकच पॉइंट आहे. सपोज हे लिक्विड आहे इथं आणि लिक्विड किंवा फ्लुइड आहे, लक्षात घ्या. त्या फ्लुइड मधला एक पॉइंट घेतला तर या डायरेक्शन प्रेशर पी असेल तर या डायरेक्शन पण प्रेशर पी असणार, या डायरेक्शन पण प्रेशर पी असणार, या डायरेक्शन पण प्रेशर पी असणार आहे. सो त्या पॉइंटला सगळ्या डायरेक्शन ऍक्ट होणारं प्रेशर काय असतं, तेवढंच असतं. ओके, त्याच्यानंतर pressure will be same at all the points at the same level. Pressure is same at all points at same level. Okay,
म्हणजे एखाद्या लिक्विड मध्ये, फॉर एक्झाम्पल वन्स अगेन दिस इज लिक्विड, इथं लिक्विड आहे, सपोज लिक्विड आहे किंवा फ्लुइड आहे, आणि सरफेस पासून सेम डेप्थला 2 पॉइंट जर कन्सिडर केले, दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी, ओके, हे दोन्ही पॉइंट काय आहेत, सेम लेवलचे आहेत, तर प्रेशर ऍट पॉइंट ए इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, प्रेशर ऍट पॉइंट बी. कारण ए पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस रो जी एच, बी पॉइंटचं प्रेशर म्हणजे काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस रो जी एच. ठीक आहे, त्याच्यामुळं दोन्हीची डेप्थ जर तेवढीच असेल, सेम लेवलला येण्यासाठी दोघांची डेप्थ काय पाहिजे, तेवढीच पाहिजे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सेम लेवलला असणाऱ्या सगळ्या पॉइंटला काय असतं, प्रेशर सेमच असतं. ओके, सेम लेवलला असणाऱ्या सगळ्या पॉइंटला प्रेशर सेमच असणार आहे. ओके, त्याच्यानंतर pressure exerted by liquid depends on the height of the column only and does not depend on area of cross section or the shape of the vessel. Third is very important point. Pressure exerted by liquid depends only on height. Depends only on height and doesn't depend on area or shape of container. ओके, तर लिक्विडने एक्झर्ट केलेलं प्रेशर जे आहे ते फक्त आणि फक्त हाईटवर डिपेंड असतं, शेपवर डिपेंडंट नसतं. याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं, सपोज आपण एक नंबर ऑफ वेसल कन्सिडर केले, ओके, so this is the first vessel, this is the second vessel, this is the third vessel, ओके, किंवा असं एखादं फोर्थ वेसल असेल. ओके, या सगळ्यांच्या मध्ये सेम लिक्विड असेल आणि सेम लेवलला असेल. ठीक आहे, इथं बॉटमला प्रेशर P1 असेल, इथं बॉटमला प्रेशर P2 असेल, इथल्या बॉटमला प्रेशर P3 असेल आणि इथल्या बॉटमला प्रेशर P4 असेल. तर P1 इज इक्वल टू काय येतं, P2 इज इक्वल टू काय येतं, P3 इज इक्वल टू काय येतं, P4 येतं. कारण सगळ्या लिक्विड कॉलम मध्ये, सगळ्या वेसल मध्ये काय आहे, सेम डेन्सिटीचं लिक्विड आहे, सेम लिक्विड आहे आणि सेम हाईटला लिक्विड आहे. लक्षात घ्या, सगळ्यांची हाईट काय आहे, एच 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 आणि एच आहे, आणि प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, रो जी एच. सगळीकडे रो तेवढंच आहे, जी तेवढंच आहे, आणि एच पण तेवढंच आहे. त्याच्यामुळे P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P3 इज इक्वल टू काय येणार आहे, P4. आणि अशा प्रकारे प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड डिपेंड्स ओनली ऑन हाईट अँड डज नॉट डिपेंड ऑन एरिया. त्या बेसचा एरिया किती आहे किंवा शेप ऑफ द कंटेनर का आहे त्याच्यावर डिपेंडंट नसतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे या चारही वेसेलमध्ये बॉटमला क्रिएट झालेलं प्रेशर काय असणार आहे, तेवढंच असणार आहे, बिकॉज हाईट इज सेम.